सासूबाई गरम गरम स्वयंपाक आहे, तुम्ही जेवण करून घ्या. नाही ग, मला नाही जेवायचं आहे. मला पहिल्यांदा पेपर वाचू दे. अरे आई करा ना, पोळ्या बघा किती गरम गरम आहे. तुला काय आहे नेहमी खाणं खाणं. पेपर मध्ये पाय किती नवीन नवीन बातम्या येतात, जनरल नॉलेज वाढते याच्यानं. बघ आज पेपर मध्ये किती छान आलेलं आहे. एक बाई घरातली शिकली तर सगळं घर शिकते. असं आई, मला एक सांगा, एक बाई शिकली तर संपूर्ण घर शिकते. मग जर आपल्या घरातली एक बाई खुश असेल तर संपूर्ण घर खुश राहील की नाही? अगं बरोबर आहे तुझं. मग द्या ना मला दिवाळीला साडी घेऊन. का बरं तुम्ही नाही म्हणता? मी जर खुश असेल तर पूर्ण घर खुश राहील ना. अगं तुला हे माहिती असेल ना, घरातल्या एका बाईला राग आला तर ती सगळ्या घराला राग आणते, माहिती आहे का? राहू द्या, नको मला तुमची साडी. हे काय करते आहे ग? अरे आई, मी हिशोब करते आहे. कशाचा हिशोब करते आहे ग? अरे आई, मी काल गावात गेली होती ना, तिथे सोनाराच्या दुकानात मी माहिती आहे का एक 4 लाखाचा छानसा असा नेकलेस बघितला आणि मला तो घ्यायचा आहे. मग मी काय केलं माहिती आहे का, 2 लाखाची व्यवस्था केली. माझी अंगठी विकते, माझे सोन्याचे कानातले विकते आणि माझी चेन विकते. पण ना मला आता 2 लाखाची व्यवस्था करणार. तोच विचार करते मी की ते पैसे आणायचे कुठं. माझी किडनी विकणं. विक माझी किडनी. आयडिया छान आहे, तपास करायला काही हरकत नाही. हे काय करत आहे ग? अरे आई, थांबा तुम्ही 2 मिनिटं. हे ChatGPT, मी तुला जो दागिना दाखवला होता त्यासाठी मला माझ्या सासूबाईची किडनी विकायची आहे. अंदाजे किती रुपये मिळतील सांगू शकतो का? दागिना मॅचिंग सेट साठी परफेक्ट आहे, पण मॅचिंग सेट करायचा असेल तर आणखी एक किडनी लागेल असं दिसतं नाही. भवाने, माझी किडनी विकायला निघाली हा? हे खाली उतर पटकनी. हे उतर उतर बघ अगोदर. उतर म्हटलं ना. अगं लवकर तयारी कर, आपल्याला जायचं आहे. लवकर तयारी कर, आपल्याला जायचं आहे लवकर. कुठे जायचंय? अगं आई पडली आहे, चल लवकर. मी नाही येणार. तुमची आई पडल्या ना, मला नाही यायचं. मी का बरं येऊ? अगं तू चालतं खरी. मला नाही यायचं. तुमची आई पडल्या ना, तुम्ही जा. मला किती त्रास दिला हे मला माहिती आहे. लग्न झाल्यावर पहिल्याच दिवशी म्हणे गणपतीने आणलं काय, कृष्णने आणलं काय, पाहिलं नाही समयनात आणि म्हणत होत्या मी का बरं येऊ. एक दिवस झोपली, सर्दी झाली, म्हणे बाई सर्दीसाठी झोपावं लागते काय, आम्ही ते नाही पाहिलं असं. हा, आणि एक दिवस तुम्ही भाजी करत होत्या तर म्हणे काय आज दिवस सून, तुला जर आराम नाही आहे तर. हा, आणि मी येऊ? मी येत नाही आई, जा तुम्ही, मला यायचं नाहीये. अगं माझं ऐकून तर घेशील. नाही नाही, मला काहीच ऐकलं नाही. मी येत नाही. मला खूप त्रास दिला त्यांनी. अगं माझी आई नाही, तुझी आई पडली. कसं झालं सासूबाई, तिच्या मागे काय माहिती काय लागलाय तो. एक झालं काय एक चालूच असते. कोणाचं पाप भोगून राहिली काय माहित. आई खरंच मला जावं लागेल. माझं कर्तव्य आहे की नाही जाणं. मी जाते आई, हो मी जाते. चला ना सासूबाई. सासूबाई चला ना. हा, आपल्याला जावं लागेल ना सासूबाई. सासूबाई चला ना. त्यांनी तुम्हाला एवढी मोठी पोरगी दिली तरी तुम्ही येत नाही म्हणता भेटीला. सांगा बरं. नाही म्हणजे चला, तुमची ईन आहे ना म्हणून म्हणून राहिली. चला. चला नाही. जा तू, जायचं असेल तर होय. अगं तुला एक गोष्ट विचारू का? हो हो, विचारा नाही. तू सकाळची मोबाईल बघते, एवढं तुला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. अरे आई हो ना, मलाही असं वाटतंय की मला खूप सारा मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे आणि ते सोडण्यासाठीच मी व्हिडिओ बघते. याच्यामध्ये एखादा व्हिडिओ सापडते की काय की व्यसन कसं सोडायचं, म्हणून मी माहिती आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईल बघत असते.
बरं बाई, बघ मग काही हरकत नाही. हा अरे सासूबाई, तुम्ही सकाळचे मोबाईल बघताय, तुमचे डोळे खराब होईल ना. अगं मी पण बघते आहे त्याच्यात हे व्यसन कसं काय सुटत म्हणून म्हणून बघत आहे मी. A few moments later. सासूबाई हे बघा किती छान आलं माझ्या ह्याच्यात. अगं त्याच्यापेक्षा हे बघ हे किती छान आलं माझ्या ह्याच्यात. अगं हो गड्या आई, नाही ना हे आणि वेगळं आहे थोडं आहे ना. बघा किती छान आहे. हे तुम्ही ट्राय करा. हे हे ओपन आणि करा. हे तू ट्राय कर. हा बघ किती छान. अरे आई थांबा, मी तुम्हाला याची लिंक पाठवते. थांबा. पाठव. मी पण तुला पाठवते. आलं का बघा बरं. हो माझं पण आलं का बघ बरं. हो हो आला आला हा. छान आहे. सासूबाई मला असं वाटतं मी डिप्रेशन मध्ये चालली. हो बाई दिवाळीची साफसफाई राहिली आहे अजून कुठं चालली डिप्रेशन मध्ये. चालली मोठी डिप्रेशन मध्ये. घरात एवढे कामं पडलेले आहेत. हा आणि काय आहे ग त्या डिप्रेशन मध्ये. जर मी तुम्हाला आवडत नाही तर का नाही हाकलून देत तुम्ही मला घराच्या बाहेर. का बरं घरात ठेवता. हाकलून द्या मला माहेरी. नाही ना सासूबाई, नाही मी नाही जात ना सासूबाई घर सोड. नाही ना नाही ना नाही मला नाही ना. आहे भांड्याला भांडं लागते ना सासूबाई. नाही मला नाही जायचं माहेरी. नाही जायचं नाही ना नाही मी नाही जात ना. राहू द्या सासूबाई, राहू द्या ना. मी याच्यानंतर नाही करणार ना. नाही ना नाही ना राहू द्या सासूबाई. हे सुनबाई इकडे ये ग. माझ्या छातीत खूप दुखत आहे ग. हे सुनबाई ये लवकर ये बरं. काय झालं सासूबाई. अगं माझ्या छातीत खूप दुखत आहे ग. आई हा अटॅक तर नाही ना. काही सांगत राहते काही बोलत राहते तू. अरे आई तुम्हाला ती माझी मैत्रीण माहित नाही का. तिच्या सासूली असंच झालं होतं. आणि मग काय विचारता सासू गेली. नाही म्हणजे मला असं म्हणणं होऊ शकते अटॅक आहे असं वाटते मला. आहे अगं मला मरायचं नाही आहे ग. कोण नाही म्हणजे मी असं म्हणून राहिले आई होऊ शकते अटॅक असं म्हणून काही सांगता येत नाही आहे ना. अगं पण मला नाही मरायचं आहे. का ग सुनबाई मी खरंच मरीन का ग. काय म्हणताय आता. अगं मला पुढच्या महिन्यात त्या माझ्या बहिणीकडे बाळंतिळा करायचा होता. मग आता आपण असं करू उद्याच करून टाकू तो. हो आई आपण आता तो उद्याच करून टाकू. हो बरं काही सांगता येत नाही. बरं मग असं करतो माझं ते क्रीम कलरचं ब्लाउज आहे ना त्या मनीषाकडे ते घेऊन येतो. हा बरोबर आहे मी घेऊन येते. हो, घेऊन ये. ब्लाऊज घेऊन येते मी. पण उद्यापर्यंत नाही म्हणजे मी असं म्हणून राहिली की उद्यापर्यंत चांगली राहिली पाहिजे तब्येत आहे की नाही. पण मला तो अटॅकच वाटून राहिला नाही. का ग सुनबाई मला ना ऍसिडिटी तर नशी वाढली ग माझी. ऍसिडिटी नाही आहे ते मग तो अटॅकच वाटून राहिला. अगं आपण काल मामाच्या घरी जेवायला गेलो नव्हतो का महालक्ष्म्यांचं. तूच तर मला वरण वाढलं. घ्या सासूबाई वरण घ्या सासूबाई वरण असं कितीदा म्हटलं तू. अरे आई मग मी तेव्हा तुम्हाला हे तर म्हटलं होतं जोखील वरण तर लवकर मरण. तू मला मूर्ख कसं म्हटलं. तू मला पागल कसं म्हटलं. तू मूर्ख आहे म्हणून मूर्ख म्हटलं. तू पागल आहे म्हणून पागल म्हटलं. याच्यानंतर मला मूर्ख नाही म्हणायचं. याच्यानंतर मला पागल नाही म्हणायचं. तू म्हणून तर पाय फक्त मला मूर्ख. तू म्हणून तर पाय मला पागल मग पाय तू. ए काय झालं का बरं भांडताय दोघीच्या दोघी पण. ताई तुम्ही सांगा मी मूर्ख आहे का. ताई तुम्हीच सांगा मी पागल आहे का. ह्या मला पागल म्हणतात. आणि मला मूर्ख म्हणजे असं ठरत नाही की कोण मूर्ख आहे कोण पागल आहे तुमच्या भांडणावरून. आता मी तुम्हाला एक काम सांगते त्या कामावून ठरेन की कोण मूर्ख आहे आणि कोण पागल आहे. हो ताई सांगा तुम्ही काम. हो ताई सांगा तुम्ही काम आम्ही करतो ते. आणि मग पाय कशी मूर्ख ठरते. मग पाय कशी पागल ठरते. तुम्हाला एक काम सांगते तुम्ही दोघींनी माझ्या घरी जायचं आणि मी घरी आहे का पाहून यायचं. त्याच्यावरून ठरेन कोण मूर्ख आहे आणि कोण पागल आहे. आता मी पाय कशी जातून पाहतो ताई घरी येते नाही. ताई पहा किती मोठी मूर्ख आहे ते. मोबाईल होता ना मोबाईलवरून ती विचारू शकले असते ना तुम्ही घरी आहे की नाही आहे. तर आता मी बघा कसं मोबाईलवरून विचारते तुम्ही घरी आहे की नाही. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. तुम्हाला पण आवडतात ना आमचे व्हिडिओ. आवडतात ना मग करा ना सबस्क्राईब. का नाही करा सबस्क्राईब. करा मग लवकर.